नमस्कार. गेले 2 तास आम्ही सगळे ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे. सकाळी आम्ही 7 वाजता निघालोय ठाण्यावरनं. आता आमची गप्पा मारत मारत नवीन मैत्री झाली आहे. शेजारी 2 तास बसून हो. कारण आम्ही सगळे इकडे अडकलोय. तुम्ही बघता इकडे सगळे अडकले. आज मुंबई पुणे मिसिंग लिंक लोकांसाठी खुली होती. त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार असल्याचं सांगितलं जातंय. मात्र दुसरीकडे वाहतूक प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आलाय. कारण आज मुंबई पुण्यादरम्यान झालेल्या वाहतूक कोंडीत सर्वसामान्य लोक तर तासनतास अडकलेच आहेत, पण चक्क खासदार सुप्रिया सुळे यांनाही तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागलंय. यामुळे सुप्रिया सुळे यांना पुण्यातला आपला ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुद्धा चुकवावा लागलाय. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनीच सर्वसामान्यांसह व्हिडिओ शूट करत ही व्यथा मांडली आहे. मुंबई पुणे महामार्गावरची ही भीषण स्थिती नेमकी काय आहे, किती वाहतूक कोंडी आहे, पाहुयात या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळ्यासाठी मुंबईहून पुण्याकडे निघालेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील भीषण वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसलाय. गेल्या 2 तासांहून अधिक काळ त्या या कोंडीत अडकून पडल्यात. त्यांच्या अनुपस्थितीत पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयातील ध्वजारोहण सोहळा अखेर पार पडला. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आज पुण्यातील डेंगळे पूल परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात भव्य ध्वजारोहण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार होत्या. मात्र आज सकाळपासूनच मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. विशेषतः खालापूर टोल नाका आणि बोरघाटात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सलग सुट्ट्यांमुळे मुंबईतील नागरिक मोठ्या संख्येनं पुण्याकडे आणि महाबळेश्वर, लोणावळ्यासारख्या पर्यटन स्थळांकडे निघालेत. त्यामुळे महामार्गावर ही अभूतपूर्व ताण पाहायला मिळतोय. सुप्रिया सुळे या सकाळीच मुंबईहून पुण्याच्या दिशेने रवाना झाल्या, परंतु लोणावळ्याच्या अलीकडेच त्या वाहतूक कोंडीमध्ये अडकल्यात. तब्बल 2 तास उलटून गेल्यानंतरही गाड्या जागच्या जागीच आहेत आणि अजिबात जागेवरून हलत नाहीये. त्यामुळे वेळेत पुण्यात पोहोचणं त्यांना अशक्य झालं. नमस्कार. गेले 2 तास आम्ही सगळे ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे. सकाळी आम्ही 7 वाजता निघालोय ठाण्यावरनं. आता आमची गप्पा मारत मारत नवीन मैत्री झाली आहे. शेजारी 2 तास बसून हो. कारण आम्ही सगळे इकडे अडकलोय. तुम्ही बघता इकडे सगळे महाराष्ट्र अडकले. दिवस स्पेशल. जय महाराष्ट्र. कितना टाइम, किती वेळ अडकलाय? तुम्ही पण 7ला निघाला अंधेरीवरनं. थांबा एक मिनिट. तिकडे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांची वाट पाहत होते. अखेर वेळेचं महत्त्व लक्षात घेऊन आणि पुढील नियोजित कार्यक्रम विस्कळीत होऊ नये म्हणून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार माजी खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आलंय. वाहतूक कोंडीत अडकलेल्या सुप्रिया सुळे यांनी या परिस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी महामार्गावरूनच फेसबुक लाईव्ह आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधलाय. महाराष्ट्र दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशी लोकांसाठी रस्ते मोकळे असणं गरजेचं आहे. मात्र नियोजनाच्या अभावामुळे हजारो नागरिक आज रस्त्यावर अडकून पडले आहेत, असं त्यांनी यावेळी नमूद केलंय. एक्सप्रेसवेवर झालेली ही कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनानं अधिक तत्परता दाखवायला हवी होती, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. दरवर्षी सुट्टीच्या काळात किंवा सण उत्सवाच्या वेळी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अशा प्रकारची वाहतूक कोंडी होणं ही नित्याचीच बाब झाली आहे. मात्र आज महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचं लोकार्पण होणार असल्यामुळे आणि पर्यटकांची वाढलेली संख्या यामुळे ही कोंडी अधिकच भीषण झाली आहे. तासनतास अडकून पडलेल्या प्रवाशांचं आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे हाल होत आहेत आणि सुप्रिया सुळे यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींनाही याचा मोठा फटका बसल्यानं महामार्ग प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर प्रवाशांनी आजवर अनुभवलेला कोंडीचा थरार आणि हतबलतेच्या आठवणी आजही अंगावर काटा आणतात. विशेषतः पावसाळ्यात किंवा सलग सुट्ट्यांच्या काळात हा महामार्ग म्हणजे प्रवाशांसाठी एक मोठी परीक्षा असते. या कोंडीमुळे हजारो नागरिक हे तासनतास घाटमाथ्यावर अडकून पडल्याच्या अनेक घटना गेल्या काही वर्षात घडल्या आहेत. सर्वात भीषण स्थिती तेव्हा निर्माण होते जेव्हा खंडाळा घाटात एखादा मोठा अपघात किंवा ऑइल टँकर उलटतो आणि अशा वेळी वाहतूक तब्बल 10 ते 15 तासांहून अधिक काळ पूर्णपणे ठप्प झालेली महाराष्ट्रानं पाहिलीच आहे. भर पावसात गाडीत अडकलेली लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि औषधोपचारासाठी मुंबईला निघालेले रुग्ण यांची अवस्था ही अत्यंत दयनीय होती.
अनेकदा अन्नाविना आणि पाण्याविना प्रवाशांना रात्र महामार्गावरच काढावी लागली। गाड्यांच्या 4 ते 5 किलोमीटर लांब लांब रांगा लागल्यामुळे रुग्णवाहिकांनाही पुढे जाणं अशक्य व्हायचं। अशा अनेक प्रसंगांमुळे हा महामार्ग प्रवाशांसाठी भीतीचा विषय बनलाय। वीकेंडची सुट्टी साजरी करण्यासाठी निघालेले पर्यटक जेव्हा शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी सकाळी या मार्गावर येतात तेव्हा त्यांना लोणावळ्याच्या बोरघाटात भीषण कोंडीला सामोरं जावं लागतं। काही वर्षांपूर्वी घाटात दरड कोसळल्यामुळे तर सलग 2 दिवस वाहतूक विस्कळीत झाली होती, ज्याचा फटका हजारो नोकरदार वर्गाला बसला होता। जुन्या घाट मार्गावरील अवघड वळणं आणि अवघड वाहनांची मंद गती यामुळे प्रवासाचा आनंद पूर्णपणे निघून जाऊन लोकांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाया जातं। मात्र आजच्या मिसिंग लिंकच्या उद्घाटनानंतर तरी प्रवाशांच्या या वेदनादायक आठवणींना आता पूर्णविराम मिळेल का अशी आशा व्यक्त केली जाते। कारण आजचं लिंकचं उद्घाटन आणि आजचं सुप्रिया सुळेंचं अडकून पडणं, बरं ही एका दिवसाची कथा नाही तर दर दिवशी अशीच परिस्थिती आहे। आपली अनेक शहरही वाहतूक कोंडीच्या गर्तेत अडकली आहेत, पण व्यवस्था मात्र शून्य। पोलिसांकडून वसुली होते पण व्यवस्था नाही। नेते आश्वासनं देतात मात्र पाळायचं नाव नाही। सर्वसामान्यांनी वाहतूक कोंडीत अजून किती मारावं याचं उत्तर द्यावंच लागेल। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।